नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा तर बार्टी, टार्टी, आरती, सारथी आणि महाज्योती सर्व संस्थानांच्या विद्यार्थ्यांनी आपलं जे स्कोर कार्ड आहे ते नक्की बघितलेलं असेलच. ठीक आहे. यानंतर सर्वात मेन डाऊट हा येते की सर आमचा कट ऑफ जो आहे, ठीक आहे, कोण कोण सिलेक्ट होणार आहे याची जी निवड यादी येणार आहे ती कधीपर्यंत आपली येऊ शकते. ठीक आहे. आणि त्यानंतर सर्वात मेन आपला कट ऑफ किती जाऊ शकते. ठीक आहे. सर्व संस्थानांचा, सर्व आपले जे परीक्षा आहेत, पोलीस भरती, UPSC, MPSC, सर्व परीक्षांसाठी आपला काय कट ऑफ असू शकते. ठीक आहे. आणि कट ऑफ तुमचा कसा लागते. ठीक आहे. ज्या काही तुमच्या टर्म्स असतात, म्हणजे पर्सेंटाईल काय विषय, नॉर्मलायझेशन काय विषय, या गोष्टींवर आपण थोडी एक सविस्तर चर्चा करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. इथून पुढे जे बार्टीचे अपडेट येतीलच, त्यासाठी पण आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे जे नवीन असेल चॅनलवरती नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चॅनलवरती ऑथेंटिकेट आणि रिअलच माहिती आपल्या येत असते बार्टीबद्दल. ठीक आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर सर्वात आधी स्कोर कार्ड, ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर कार्ड अजून पण डाउनलोड केलं नसेल, बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना प्रॉब्लेम येत आहे. एक तर तिथं फॉरगेट पासवर्ड ते काय पण करून तुमचं पोर्टल ओपन करा आणि तिथून तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड करा. त्याची जर लिंक नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे. आणि एक आधीचा व्हिडिओ होता त्यामध्ये व्यवस्थित मी सांगितलेलं होतं की स्कोर कार्ड कसं डाउनलोड करायचं स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर तुमचं स्कोर कार्ड जे असणार आहे हे अशा प्रकारे तुमचा इंटरफेस असणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता जे ऑप्टेन स्कोर होता, म्हणजे तुमचा जो आधीचा स्कोर होता, जे तुम्ही ॲन्सर की जेव्हा आलेली होती तेव्हा तो बघितलेला. त्यानंतर स्कोरमध्ये काय झालं, नॉर्मलायझेशन झालं. ठीक आहे. एक असते तुमचं नॉर्मलायझेशन आणि एक आहे टर्म, ही म्हणजे पर्सेंटाईल. ठीक आहे. आता बरेचसे जे यूट्यूबर म्हणजे व्हिडिओ टाकत आहे बार्टीबद्दल ते सांगते की हे मार्क्स आहे, तर हे तुमचे मार्क्स नाही. हे 67 जे होते ते तुमचे नक्कीच मार्क होते, पण आता जे दाखवते 96.98 पर्सेंटाईल हे कधीच मार्क नसतात. पर्सेंटाईल काय असते हे व्यवस्थित तुम्हाला समजतो. ठीक आहे. कट ऑफ सांगण्याच्या आधी हे 2-3 गोष्टी तुम्ही, कट ऑफ म्हणजे आपण एक फिक्स आकडा तर तुम्हाला कोणी सांगणार नाहीच, पण एक कट ऑफ काय असू शकते, कसा लागू शकते, त्यावर एक नक्कीच ही आपली चर्चा असणार आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण पर्सेंटाईलचा काय विषय आहे भैया हा. ठीक आहे. ही टर्म आता बार्टीमध्ये याआधी पण होती, इंट्रोड्यूस केलेली होती. ठीक आहे. फक्त बार्टीमध्ये आपला जो MPSC होती, UPSC होती, याचा कट ऑफ पर्सेंटाईलच्या बेसवरती लावण्यात आलेला होता. हे बघू शकतो मागच्या वर्षीचा हा कट ऑफ आहे. याच्यामध्ये हे नंतर आपण या गोष्टी कवर करूच, फक्त एक बघून घ्या. हा जे कट ऑफ होता मागच्या वर्षी हा पर्सेंटाईलच्या बेसवरती होता आणि पोलीस भरतीचा तो कट ऑफ होता तो मार्क्सच्या बेसवरती होता. पण ह्या वर्षी चेंज काय केलं त्यांनी, 2025मध्ये सर्व जे कट ऑफ आहे ते पर्सेंटाईलच्या बेसवरती लावण्यात येतील. आता तुमचं जे पर्सेंटाईल आहे हेच तुम्ही गृहीत धरायचं. याच्याच एक मिनिट, हे जे पर्सेंटाईल आहे याच्याच बेसवर तुमचं इथून पुढे जे कट ऑफ लागणारे निवड याद्या येतील त्या सर्व याच्याच बेसवरती लागणार आहे. ठीक आहे. एक निवड याद्या कधी येतील ते सांगायचंच राहिलं तुमचं. ठीक आहे. हे नोटीस तुम्ही बघू शकता. या नोटीसमध्ये त्यांनी फिक्स डेट तर अजून दिलेली नाही आहेच. तुमचं फक्त जे स्कोर कार्ड आहे ते तुम्ही 11/11 म्हणजे 11 नोव्हेंबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही स्कोर कार्ड बघू शकता. ठीक आहे. जर ज्यांना माहिती नसेल, जे पोरं अवेअर नसतील, त्यांना नक्कीच सांगा तुम्ही की 4-5 दिवसानंतर परत आपलं स्कोर आपल्याला दिसणार नाही. परत मग ते आपण आरबळ्याची कामं होऊन जातील. त्यामुळे आत्ता तुम्ही बघून घ्या तुमचे स्कोर कार्ड, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना त्यापर्यंत ही न्यूज पाठवतो मी. ठीक आहे. त्यानंतर आपण जो निवड याद्या म्हणते की आता यानंतर काय प्रोसेस असणार तुमची, हे झालं तुमचा स्कोर कार्ड. तुमचा स्कोर काय आला हे तुम्हाला कळालं. यानंतर तुमचा जे मार्क्स असतील, म्हणजे बार्टीसाठी बार्टीच्या वेबसाईटवरती जे आपलं रिस्पेक्टेड आहे, टार्टीचे मुलं टार्टीच्या वेबसाईटवरती आपापल्या जे रिस्पेक्टेड वेबसाईट आहे त्यावरती, म्हणजे तेच आपल्या संस्था आहे त्यावरती आपल्या निवड याद्या म्हणजे कशा असणार आहे, तुमच्या पोलीस भरतीची एक यादी येईल. त्यामध्ये तुमचे जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा रोल नंबर आणि त्यांचे नाव असणार आहे. त्यांचं पर्सेंटाईल पण असणार आहे. मग आपल्याला समजेल कोणत्या पर्सेंटाईलवर आपला कट ऑफ लागला आणि काय आहे. म्हणजे अशा 2 प्रती येतील की तुमचा हा कट ऑफ आहे आणि ही यादी आहे, हे एवढे मुलं सिलेक्ट झालेले आहेत. अशा तुमच्या निवड याद्या ते आपल्या रिस्पेक्टेड जी संस्था आहे त्यावरती टाकणार आहेत. ठीक आहे. तर हे बघू शकता. त्याबद्दल त्यांनी काय माहिती दिली आहे की परीक्षानिहाय अंतिम गुणवत्ता याद्या या सामान्यकृत गुणानुसार, म्हणजे पर्सेंटाईल स्कोर जो मी तुम्हाला सांगितला आता, त्या बेसवरच तुमचा नॉर्मलायझेशन, जो की तो नॉर्मलायझेशन स्कोर आहे तुमचा, त्याच बेसवर तुमच्या त्या याद्या लावण्यात येणार आहे. आता ह्या कधी लावतील, चान्सेस कधी म्हणते आपले की 11 ते 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही
तुमचं स्कोर कार्ड बघू शकता. त्यानंतर जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढं लवकर ते सांगणार आहेच. त्यामुळे थोडा वेट करा. तुमचं कट ऑफ काय ते नक्कीच 100% ते सांगणार आहे, पण एक अंदाज तर आपण घेऊच आज. ठीक आहे. तर कट ऑफच्या आधी आपल्याला काय राहिलं, आपलं पर्सेंटाईल काय असतं. ठीक आहे. बऱ्याचशा सांगत आहे की हे तुमचे मार्क्स, हे तुमचे मार्क्स नाही, हे पर्सेंटाईल आहे. आता सपोज पकडा तुम्ही 96.98 म्हणजे 97 पकडायला सध्याचं 97 पर्सेंटाईल. आणि पर्सेंट आणि पर्सेंटाईल पण वेगळं असते. जर 97% असते तर 100पैकी, काऊन की पर्सेंट जे असते ते 100 मार्क्सवर काउंट होते. की पर्सेंट जर असतं हे तर 100पैकी 97 मार्क्स याला काउंट केलं असतं. पण पर्सेंटाईल हे काउंट होते कशामध्ये, मुलांवरती, की किती मुलं 97% पर्सेंटाईलचा अर्थ असा आहे की 97% मुलं तुमच्या खाली आहेत. म्हणजेच 97 पर्सेंटाईलचा अर्थ की 97% मुलं तुमच्या खाली आहेत आणि फक्त 3% मुलं तुमच्या वरती आहेत. आता हे 3% मुलं कसे, तर तुमचे जे एक्झाम दिलेले आहेत, म्हणजे बार्टीमध्ये पोलीस भरतीसाठी जवळपास 55,000 अर्ज करण्यात आलेले होते. ठीक आहे. 55,000 त्यापैकी, तर याच्या बेसवर ते काउंट करतात पर्सेंटाईल. ठीक आहे. आणि पर्सेंटाईल म्हणजे जो तुमचा शिफ्टचा टॉपर असेल, जो टॉपर असेल त्याला 99.99% त्याला पर्सेंटाईल देतात आणि त्याच्या बेसवर सर्व मुलांचे पर्सेंटाईल काउंट करून घेतात. पर्सेंटाईलमध्ये काउंट हे खेळ करत आहे, कारण की त्यांना पर्सेंटाईलवर कट ऑफ लावणं खूप सोपं असतं. ठीक आहे. तर तुमचा कट ऑफ लागू कसा शकते, एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. सपोज तुमचा बार्टीच्या होत्या 3,000 मागच्या वर्षी जागा, ह्या वर्षी पण एक्सपेक्ट करत आहे आपण. आणि तसे सर्वजण म्हणतच आहे की 3,000 जागा आहे बार्टीच्या पोलीस भरतीसाठी. अजून असं काही ऑफिशियली प्रूफ तर नाही आहे, बट आपण एक पकडून चालू की 3,000 जागा आपल्या आहेत. 55,000 जणांनी फॉर्म भरलेला होता, तर त्यापैकी आपण पकडून चाला. ठीक आहे. बरं, हे एक तुम्हाला समजवण्यासाठी सांगते मी की 55,000 आकडे थोडेफार चेंज होऊ शकतं रिॲलिटीमध्ये. ठीक आहे. 55,000 जणांनी फॉर्म भरलेला होता, हे मात्र खरं आहे. तर त्यापैकी पकडून झाला 40,000 जणांनी आपला एक्झाम दिलेला होता बार्टीचा पोलीस भरतीसाठी. ठीक आहे. तर याला गुणीला आपण 100 करू. आता तुमचा कट ऑफ कसा लागणार त्याचा आयडिया देतो मी. हे 2 शून्य गेले, 2 शून्य, हे बी 2 गेले, हे 2 गेले, तर 4 7 28, उरले 2 आणि 4 25 म्हणजे 7.5. ते काय आलं उत्तर याचं, 7.5%. म्हणजे बार्टीचा जो पोलीस भरतीचा कट ऑफ आहे त्यामध्ये फक्त त्यांना 7.5% मुलंच पाहिजे. 7.5% मुलं म्हणजे 7.5% मुलं म्हणजे तुमची किती पर्सेंटाईल, तर तुमचे 92.5 पर्सेंटाईल. म्हणजे तुमच्यावर फक्त 7.5% मुलं आहेत. ठीक आहे. हा एक बेसिक काय म्हणता येईल त्याला, बेसिक माहिती झाली आपली ही पर्सेंटाईलची. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजली असेल पर्सेंटाईल काय असते. सरळ सोपा विषय म्हणजे तुम्हाला 50 पर्सेंटाईल आहे म्हणजे 50% मुलं तुमच्या खाली आहे, 50% मुलं तुमच्या वरती आहे. आणि हे तुमचे जे आहे सांगत आता पर्सेंटाईल, हे तुमचे मार्क्स नाही, आहे तुमचं पर्सेंटाईल आहे. याच्या बेसवर तुमचे कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे. हे झालं पर्सेंटाईल. ठीक आहे. एक नॉर्मलायझेशन काय ते पण एक समजून घ्या, नॉर्मलायझेशन काय असते. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा झाला की म्हणते सर आमचं नॉर्मलायझेशन कमी होऊन गेलं, कोणाला मार्क्स जास्त होते तर कोणाचं पर्सेंटाईल मार्क्सपेक्षा पण कमी होऊन गेलं आहे. तर तुम्हाला वाटतं की तुमच्यासोबत काही गलत विषय झाला का, काही अन्याय झाला, तसा विषय नसते. ठीक आहे. नॉर्मलायझेशन कसं काउंट करतात ते पण एक बघून घ्या थोडक्यामध्ये. नॉर्मलायझेशन म्हणजे तुमची जी शिफ्ट असेल, म्हणजे तुम्हाला माहिती असेल पोलीस भरतीचा एक एक्झाम्पल पकडा. पोलीस भरतीचा बार्टीचा पेपर जवळपास 3 दिवस चाललेला होता. ठीक आहे. तर 3 दिवस, एका दिवसाला 3 पेपर होत होते. इथं पण 3 पेपर झाले असतील, इथं पण 3 पेपर झाले असतील. आता तुम्ही विचार करा की हे 3 दिवसात 3 आणि 3 6 आणि 3 9 पेपर, तर 9 पेपर एकच लेवलचे असणार आहे का, म्हणजे 9 पेपर तर वेगवेगळे होतेच. ठीक आहे. तर 9 पेपरची लेवल, कोणता पेपर सोपा असू शकते, कोणता पेपर अवघड असू शकते. तर ते काय करतात, जे 9 तारीख होती, म्हणजे जे आपले 3 दिवस होते त्यापैकी एका शिफ्टचा ॲव्हरेज काढतात की ह्या शिफ्टमध्ये ॲव्हरेज मुलांना मार्क्स किती आहेत. म्हणजे 100 मार्क्सचा पेपर होता, जर तुमचं ॲव्हरेज निघालं 50, तर ठीक आहे, ॲव्हरेज 50 निघालं. आता याचं बी ॲव्हरेज काढते, याचं बी ॲव्हरेज काढते, नाही तिन्ही याचं एक मिक्स ॲव्हरेज काढतात. मग एक फिक्स आकडा ठरवतात की 100पैकी सर्व शिफ्टचं ॲव्हरेज आले 50. ठीक आहे. तर मग बघतात की जी फर्स्टवाला डेची शिफ्ट होती, सेकंड डे, थर्ड डे, तर ह्या डेचं ॲव्हरेज काय आलं. सपोज याचं 45 ॲव्हरेज आलं, तर सर्व मुलांना जवळपास 50मध्ये कन्वर्ट करायसाठी ते +5 मार्क्स त्यांना नॉर्मलायझेशनमध्ये वाढतात. ठीक आहे. आता
विषय असं पण होतं की दोन कॅन्डिडेट सेम आहेत, त्याला 45-45 मार्क आहेत, तर दोघांना पण 5-5 मार्क बोनस भेटन का? तर हे परत एक डिपेंड करते तुमच्या ॲक्युरेसीवरती. तुम्ही मॅथ रिजनिंग किती ॲक्युरेट हे केली, म्हणजे तेच अटेम्प्ट केली, किती तुमचे बरोबर आले. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नॉर्मलायझेशनवर डिपेंड करतात. म्हणजे सरळ सरळ एकच असते की तुमचा पेपर सोपा, तर तुमचे नॉर्मलायझेशन थोडे कमी होतील. आणि सोपा पेपरमध्ये पण तुम्ही चांगले मार्क्स नाही घेतले तर भैया तुमचे नक्कीच तिथं नॉर्मलायझेशन मार्क्स डायरेक्ट कमी होऊन जाणार आहे. आणि जर पेपर अवघड त्यामध्ये पण तुम्ही चांगला स्कोर केला तर डेफिनेटली तुमचा स्कोर अजून बूस्ट होणार, नॉर्मलायझेशन तुम्हाला अजून मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे, हे झालं एक बेसिक नॉर्मलायझेशन काय असते. ठीक आहे, नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले, म्हणजे कमी होणारे विद्यार्थी कमी आहेत. कमी का झाले असेल त्यांचे मार्क्स, कारण पेपर खूप सोपा होता आणि सोपा पेपरमध्ये पण तुम्ही स्कोर चांगला केलेला नाही, त्यामुळे भैया तुमचे डेफिनेटली मार्क्स कमी झालेले आहेत. आणि हे तुमच्यासोबत अन्याय नाही आहे, हा एक रूल असते त्यांचा. ते नोटीस आहे बार्टीच्या वेबसाईटवरती, तुम्ही बघितलं 4 तारीखचं नोटीस, ते बघून घ्या तुम्ही नॉर्मलायझेशन कसं काउंट करतात ते. ठीक आहे, या 2 गोष्टी झाल्या. तर एक तुमचं पर्सेंटाईल मार्क्स काय असते आणि नॉर्मलायझेशन काय असते. ठीक आहे, तर त्यानंतर आपलं एक येतं की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, तर कट ऑफसाठी तुम्हाला सांगितलंच मी की सर्वात मेन असते कट ऑफ डिसाईड करायला की तुमच्या जागा किती होत्या. तर ह्या वर्षीच्या अजून काही कोणत्या संस्थेकडून आपल्या ज्या जागा आहेत त्याबद्दल काही माहिती ती आलेली नाही आहे. मागच्या वर्षीची माहिती होती फक्त बार्टीबद्दल होती. ह्या वर्षी आता तुम्ही सर्व संस्था जर बघितल्या आपल्या की बार्टी, टार्टी, आरती, सारथी आणि महाज्योती, अजून कोणत्याच संस्थेकडून व्यवस्थित जागेबद्दल काही कन्फर्मेशन आलेलं नाही. त्यामुळे आपल्या जे कट ऑफ आहे ते लावणं खूप डिफिकल्ट आहे. आणि कोणी तुम्हाला सांगत पण असेल की एवढा कट ऑफ लागणार आहे, तर ते तसं होणार नाही आहे. ठीक आहे, कट ऑफ एक फक्त एक आपण अंदाजा, मी आधी पण आता तुम्ही म्हणसाल वारंवार एकच गोष्ट सांगते भाई तू, तसा विषय नाही आहे. कट ऑफ फक्त कट ऑफमध्ये मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्याचा एक इम्पॉर्टंट रोल असणारच आहे. ठीक आहे, तर पोलीस भरतीचा आपण कट ऑफ जर मागच्या वर्षीचा बघितला तर कट ऑफ मागच्या वर्षी होता मार्क्सच्या बेसवरती 54 मार्क्स, 4 मार्क्स, 31 मार्क असा कट ऑफ होता. पण ह्या वर्षी काय झाले, तुमचे मार्क्सला कन्वर्ट केले पर्सेंटाईलमध्ये. आता पोलीस भरतीचा कट ऑफ पण तुमचा 100% आपलं जे पर्सेंटाईल आहे त्याच्या बेसवर लागणारच आहे. ठीक आहे, तर तो कसा लागणार आहे मी तुम्हाला सांगितलंच ते की सपोज 3000 तुमच्या जागा आहेत, 44,000 जणांनी फॉर्म भरलेला आहे आणि गुन्ह्याला 100 करायचं, म्हणजे तुमचं याचं उत्तर येते किती 7.5%. म्हणजे 7.5%च मुलांना त्यांना सिलेक्ट करायचं आहे. 7.5% मुलांना सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला कट ऑफ लावण्यात येईल तुमचा 92 पर्सेंटाईलवरती. ठीक आहे, एक एक्झाम्पल दिलं मी, असं तुमचं काउंट होणार आहे. आता कट ऑफ किती लागू शकते, ठीक आहे, तर ते तुमच्या जागेवरती डिपेंड करणार आहे. आणि ह्या वर्षीच्या कट ऑफबद्दल सांगायचं झालं तर ह्या वर्षी तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पेपर थोडाफार टफ होताच. सर्व याचा पेपर पाहिला, UPSCचा पकडला थोडा सोपा होता पेपर UPSCचा, आणि पोलीस भरतीचा भैया खतरनाकवाला, म्हणजे चांगला होता, टफच होता पोलीस भरतीचा बघितला पेपर तर. आणि ते पॅटर्न तर सेंट्रलचेच क्वेश्चन जास्त होते त्यामध्ये. ते आर्मी मिलिटरी हे थोडं याच्याकडे कमी लक्ष देतात पोरं. राज्यसेवा आणि ग्रुप बी, ग्रुप सीचा खूप मुलं असतातच आपले. ठीक आहे, तर मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे, मागच्या वर्षीचा हा कट ऑफ कशाचा आहे, फक्त बार्टीचा. बाकी संस्थानांचा कट ऑफ नाही आहे. बार्टीचा कट ऑफ एक बेस म्हणून आपण बाकीचे कट ऑफ पकडू शकतो. म्हणजे कसा, महाज्योती आणि सारथी यांचे कट ऑफ डेफिनेटली बार्टीपेक्षा हाय असतात, कारण की जागा थोड्या कमी असतात, कॅन्डिडेट जास्त असतात. तर या कट ऑफ जो असेल तुमचा त्यापेक्षा तुम्ही 5% थोडी जास्त पकडून चालाच, कारण की बार्टीचा कट ऑफ कमी असते आणि महाज्योती आणि सारथीचा कट ऑफ डेफिनेटली जास्त जाणार आहे. बार्टीपेक्षा TRTIचा कट ऑफ थोडा कमी असतो आणि आरतीचा पण थोडा कमी असते. एक असा ट्रेंड असते, त्या ट्रेंडच्या बेसवरती आपण सांगू शकतो. तर हा तुम्ही बघू शकता कट ऑफ कशाचा होता मागच्या वर्षीचा, MPSC राज्यसेवा. आता ह्या वर्षी पण एवढाच कट ऑफ जाईल का, ठीक आहे, तर परफेक्टली तर कोणी सांगू शकणार नाही, पण एक चान्सेस थोडं वाढू पण शकते, थोडा कमी पण होऊ शकते. तर याच्या जवळपास बी तुम्हाला मार्क्स असतील, 4-5% जास्त, 4-5 कमी पकडा तर तुमचे चान्सेस आहेत. मी सांगितले फक्त चान्सेस. ठीक आहे, डेफिनेटली मी कोणाचं सांगते, कोणाचं होऊ शकते ते पण सांगतो मी कोणाचं होऊ शकते. तर ठीक आहे, तर ह्या ज्या होत्या ते 708 जागा होत्या आणि 360 जागा, 60 जागा, हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित. पॉज करून व्हिडिओ बघू शकता, नाही तर स्क्रीनशॉट पण काढू शकता तुम्ही या गोष्टीचा. ठीक आहे, हे झालं MPSC राज्यसेवा आणि UPSCचा. हा ऑलरेडी पर्सेंटाईलच्या बेसवरती लावलेला होता कट ऑफ मागच्या वर्षी. आता पोलीस भरतीचा कट ऑफ यावर्षी पर्सेंटाईलच्या बेसवरती 100% लावणार आहे, त्यामुळे हे थोडं आपण अवघड राहील की हे काय कट ऑफ आपल्याला लागू शकते. ठीक आहे, तर एक तुम्ही जर जनरली जर मला विचारलं एक्सपिरियन्सच्या बेसवर, तर तुम्ही पकडून चाला की तुमचं आता हे
एक्सपेक्टेशन आहे बरं, असं काही होणार नाही असं सांगत नाही मी. 75-80चे असे जे पर्सेंटेल आहे ते त्यांचे चान्सेस आहेत. 100% मी सांगत नाही की त्यांचं होईल बा, एक चान्सेस आहे. आणि नक्कीच तुमचा आपला कट ऑफ आल्यावरती समजणार तर आपल्याला आहेच की आपला कट ऑफ काय असणार आहे. आता तुम्ही आपले जे विद्यार्थी होते आणि एक हा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा कट ऑफ होता मागच्या वर्षी, हा पण मार्क्सच्या बेसवरती होता. आता याला पण पर्सेंटेजच्या बेसवरती नक्कीच करणार आहे. हा कशाचा होता, बार्टीचाच MPSCचा ग्रुप बी ग्रुप सीचा कट ऑफ होता. 100पैकी 60 मार्क्स, 50 मार्क्स, 48 मार्क्स. आता हे पण आपलं पर्सेंटेजच्या बेसवरती कन्वर्ट होणार आहे. आणि एक तुमचं सगळे कट ऑफ जे आहे सगळ्या संस्थाचे सगळे पर्सेंटेजच्या बेसवरती लावण्यात येतील. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांना जो व्हिडिओ होता आजचा त्यामध्ये तुम्ही बघा विद्यार्थ्यांना मार्क्स कसे होते. 98% पोलीस भरती. आता यांनी सांगितलेलं नाही की बार्टी टार्टी, पण नक्कीच कुठं पण कोणतं पण असं तुमचे चान्सेस आहेच. ठीक आहे. आता बघू शकता SC बार्टी सूरज राजेंद्र वंजारे. ठीक आहे. UPSC मध्ये एवढं, MPSC आता यामध्ये SSC CGL मध्ये बघू शकता तुम्ही आरामात चान्स. आता एवढे जर तुम्ही आहे तर विषय असा होता की यापैकी फक्त तुम्ही एकच स्कीमचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्ही ते तुमच्यावर डिपेंड राहील तुम्हाला काय घ्यायचं आहे. ठीक आहे. तर 99 असे जे पर्सेंटेल आहे ना त्याचं चांगलेवाले तर त्याचं 100% होणार आहे. त्याला असं कमेंट करायची जरूरत नाही बाई की आमचं होईल का नाही तर. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता 99.71 पोलीस भरती. ठीक आहे. आरामात होईल, 100% होईल. त्यानंतर 97 UPSC आरती. ठीक आहे. तर आता इथे मेल आहे फिमेल हे काय सांगितलं, पण आरतीचा थोडंफार कमी असते ट्रेंड, पण एक थोडेफार आहेत कमी मार्क. इथं आपण एक फिक्स नाही सांगू शकत की होईलच का नाही, पण आहेत चान्सेस. ठीक आहे. UPSC बार्टी मेल 87% होईल का. ठीक आहे. तर हो, चान्सेस आहेत 87% चांगले आहे. ठीक आहे. त्यानंतर UPSC महाज्योती फिमेल 84% इथं फिमेल आहे म्हणून आपण सांगते, कारण की महाज्योतीचा कट ऑफ हाय जातेच, पण फिमेल आहे म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर सारथी राज्यसेवा 97.40 हो, चान्सेस आहेत तिथं पण चान्सेस बनत आहे 97% म्हणजे. त्यानंतर MPSC फिमेल 95% नक्कीच फिमेल आहे म्हणजे आहेत चान्सेस. 96% पार्टी पोलीस भरती 100% होईल, काही विषय नाही. बार्टीचा थोडा कमीच असते. फक्त एक ट्रेंड जर पकडला तुम्ही तर महाज्योती आणि सारथीचा थोडंफार हाय कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहेच. ठीक आहे. त्यानंतर MPSC राज्यसेवा ST फिमेल 60.24 स्कोअर थोडा कमी आहे स्कोअर, पण ST फिमेल आता हे याबद्दल तर नाही माहीत मला एवढं, पण आहे चान्स थोडे कमी आहेत पण सिलेक्शनचे, पण एक फिमेल आहे म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि टार्टी आहे ST म्हणजे टार्टी कॅन्डिडेट 60% थोडे कमी चान्सेस आहे पण. ठीक आहे. त्यानंतर अजय भाऊ सोळंकी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. धन्यवाद भाऊ, काही विषय नाही. म्हणजे कमेंट तर बरेचसे अजून मी फक्त मोजक्याच कमेंट घेतलेत, कारण की कमेंट एवढ्या 200-300 कमेंट घेतल्या तर व्हिडिओ 4.5 घंट्याचा होऊन जाणार आहे आपला. फक्त मी कमेंट कोणत्या घेतल्यात ज्या विद्यार्थ्यांचं एक आपण 100% म्हणू शकतो असे विद्यार्थी मी घेतलेत. आणि कमेंट बघितल्या तर बरेचसे विद्यार्थी आता कोणाकोणाला जर कमी आहे पर्सेंटेल, सर 29% 39, अशा विद्यार्थ्यांनी भाई तुमचे चान्सेस नाही. आता एक आपलं एक्सपेक्ट करा ही गोष्ट आणि नेक्स्ट तयारीसाठी आपण लागून जा. ठीक आहे. ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला समजलं असेल. तुम्ही म्हणसान की तुम्ही कट ऑफचं सांगितलं आणि कट ऑफ सांगितलं नाही, तर तुम्हाला एक मी फक्त सांगितलं आहे की कसं तुमच्या गोष्टी असणार आहे. का कट ऑफबद्दल एक आपण चर्चा केली. नक्कीच व्हिडिओ तुमच्या इम्पॉर्टंट आहेच तुमच्यासाठी. ज्यांनी बघितले असेल इथपर्यंत काही ना काही गोष्टी तुम्हाला भेटल्या असतीलच. ठीक आहे. आणि यानंतर जो कट ऑफच्या याद्या लागतील सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती येणारे, आपलं ते संस्था निवड हे ते जे असणारे सर्व आपण टाकणार आहेच. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.